विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. रिपब्लिक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर मी राहुल खोत आपलं सहर्ष स्वागत करतो. MPSCने थोड्याच वेळापूर्वी राज्यसेवा मुख्य परीक्षा 2027 संदर्भात एक शुद्धीपत्रक टाकलेलं आहे. त्या संदर्भात आपण थोडीशी चर्चा करणार आहोत. तर ते शुद्धीपत्रक तुम्ही पाठीमागे बघू शकताय. या शुद्धीपत्रकामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे तर राज्यसेवा मुख्य परीक्षेमधील जो वैकल्पिक विषय आहे तो वगळलेला आहे आणि मुलाखतीचे गुण सुधारित केलेले आहेत. त्यानुसार खालील पद्धतीने त्यांनी बदल केलेले आपल्याला पाहायला मिळतात. तर यामध्ये बदलांमध्ये काय आहे तर 2 अर्हताकारी पेपर ठेवलेले आहेत. त्यामध्ये मराठी आणि इंग्रजी या विषयामधले 2 पेपर आहेत. तसेच एक निबंधाचा पेपर आहे आणि सामान्य अध्ययनाचे 4 पेपर. अशा पद्धतीने 7 अनिवार्य पेपर यामध्ये सांगितलेले आहेत. त्यामधले जे 2 पेपर आहेत भाषा विषयाचे ते 25% गुणासह केवळ अर्हताकारी म्हणजेच क्वालिफाईंग असतील. म्हणजेच काय राज्यसेवा मुख्य परीक्षेचा जेव्हा निकाल लावला जाईल त्यावेळेला फक्त निबंधाचा एक पेपर आणि सामान्य अध्ययनाचे 4 पेपर अशा 5 पेपरचा विचार केला जाईल आणि त्यांच्या गुणांचाच म्हणजे जवळपास 1250 गुणांचा विचार राज्यसेवा मुख्य परीक्षेचा रिझल्ट लावत असताना केला जाईल. तसेच राज्यसेवेचा मुख्य परीक्षेचा रिझल्ट लागल्यानंतर जी होती मुलाखत त्या मुलाखतीचे मार्क्स सुद्धा त्यांनी काय केले आहेत कमी केलेले पाहायला मिळतात. पूर्वी ती मुलाखत जवळपास 250 मार्काला होत होती. ती आता त्यांनी किती मार्काला केले आहेत 175 मार्काला केलेले आहे. म्हणजेच त्यामध्ये सुद्धा त्यांनी कमी केलेले आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच आता जेव्हा फायनल रिझल्ट लावला जाईल त्यावेळेला मुख्य परीक्षेचे 1250 आणखीन हे मुलाखतीचे 175 हे जवळपास 1425 इतके मार्क्स होतात आणि या 1425 मार्काला फायनल रिझल्ट लावला जाईल. ओके, म्हणजेच काय राज्यसेवा मुख्य परीक्षा 1250 मार्क्स आणि मुलाखतीचे 175 मार्क्स असे जवळपास 1425 गुण या गुणांना काय लावलं जाईल फायनल मेरिट लावलं जाईल. अशी सुधारणा MPSCनं आपल्या शुद्धीपत्रकाद्वारे आपल्यापर्यंत पोहोचवलेली पाहायला मिळते. धन्यवाद.